अगं मम्मी, ए मम्मी ग. काय रे, काय म्हणता श्याम? इकडे हा मी स्वयंपाक खोलीत. अगं मम्मी, हे बघ फोटो बघ. काचे फोटो रे? दाखव ना. हे घे बघ. अरे मामीजी, या ना इकडे, फोटो आले ना. अमाय बाई अमाची मी अमाची मू तिकडचे आले का फोटो? हिडिओ आहे वाटते. हे पाहू कशी लेकरं खेळून राहिले. अमाय बाई अमाय, लूट केली वाटते त्याची. हो, लुटीचे फोटो आहेत लेकराच्या. अन लागे ते हळदी कुंकू केलं मोहिनीनं तिथं, त्याचे फोटो आहेत. पहा ना ते मम्मी, असं पुढे पुढे नेणं. व्हिडिओ आहेत, काही काही फोटो आहेत. हो बाई बाई हो पहा ना. इन बाई हो ना, पाहून राहिली ना. साजरे आहेत हो, मस्त काढले हो. हे ड्रेस तर ती घेतल्यावर तर ती घेतली वाटते बाई हे ड्रेस. है ना, आपल्याला लेकराला नव्हते काही. नाही नाही, तर ती घेतली वाटते रश्मीच्या बाबानं. हो, ते रश्मीच्या बाबानं आई, तिची आई न बाबा गेलते म्हणे ड्रेस आणायले. मोहिनीचा फोन आलता ना, तर त्यानं आणले म्हणे ड्रेस. मोठा कार्यक्रम केला म्हणे राजकुमार दादानं. हळदी कुंकू केलं तर बाहेर फराळाचं आणलं होतं म्हणे, समोसे नाश्ता दिला म्हणे. लेकराचं बोरून ते बोरून हान पाहिलं तू, ते म्हणतं ते लूट पान किती मस्त केलं डेकोरेशन, पाहिलं का? हो ना पाहून राहिली ना. साजरं केलं वा. माय बाई लेकरं पाहिनो. माय बाई हो, काय हो कसे बसले. इन बाई पाय कसे बसले. काय बाई बाई येले का हे का मुकुट गिकुट घातलं बघ. माय बाई लय साजरं केलं वा. मस्त केलं मस्त. माय लेकरं लय साजरे दिसून राहिले बाई. मोहिनीनं हे कोणती साडी घातली होती हो? ते चांगली भरजरीची घाला लागत होती. माय सोनं घातलं तेवढं तरी बरं केलं या मोहिनीनं. नाही तर या पोरीला तर सरमच लागते कायची. बरं झालं सोनं घातलं. त्या गावातल्या बाया आल्या असतील ना. बाय तो व्हिडिओ लाव रे. अय श्यामा, तू व्हिडिओ लाव बरं. त्याच्यात दिसतात ना गावातल्या बाया. अगं मम्मी, असं मागे कर ना. हा 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 पाहू इन बाई. माझ्या टायतल्या बाया घ्या बोलाल त्या. लुटीले लेकरं कमी होते बाई. लुटीले लेकरं नव्हते पाहिजे. आपल्या घरी तर लेकरं जीवन नाही. गावातले बोलावले की हे जगात लेकरं नाहीत वाटते बाई. काय ना 2-3 तर लेकरं आहेत. हे 2 तर राजकुमारचेच आहेत. आणि हे 2च आहेत मला वाटते बाहेरले. माय बाई हो, रश्मीने साडी घातली होती काय? माय बाई हो, रश्मी घालती हो. सांगा आता रश्मीचं काही काम होतं काय? काय करा बाई या पोरीचं. 12 दिनच झाले. गेले काही चालते का हाताबोटाचं? नाही हो, पण दूर बसेल आहे ना. हो तसं तर आता लेकराची लुटी नसते चालली येईन बाई. तुम्हाला गिरदीच आहे ना. पण जाऊ द्या, त्यानं केली तिकडे. तर जाऊ द्या, होऊन गेली लेकराची लुटी होऊन गेली. मस्त दिसून राहिल्या हो. माय हे 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 बाई ते मला वाटते रश्मीची मावशी भाई ना बाई हे. पण आहे इकडून दिसते त्याची मावशी होय ना, रश्मीची मावशी आहेत ना. आपल्या मंदाच्या गावातल्याच आहेत ना, या मंदाच्या जेठाण्याचे येतात. जेठानीच येते मंदाची. आपल्या घरी येले आहेत ना या बाई, म्हणूनच तर ओळखलं. मस्त केलं व, चांगलं केलं. माय बाई हो, हे काय हो, हे हे काय होतं रे, हे फुल काय होतं? डेकोरेशन असेल करेल ते, पाहिनं वरचे पाहिनं. हो ना हो ना, पाहिले ना. साजरं केलं मस्त केलं रे. फोटो पाठवले का तुला फोनवर? असं असं. बरं झालं आपल्याला दिसलं तरी. चांगलं केलं रे. मी तर म्हणून गेली माझ्या लेकराची लूट राहिली, सारच राहिलं. पण जाऊ दे, केलं व माय रश्मीच्या मायनं सबन केलं. तू तर घरीच कल्ला करस निरा. हा, गेली अन लेकराची लूट राहिली, हळदी कुंकू राहिलं, ढामकं राहिलं. पाय बरं केलं की तेनं किती चांगलं केलं. हा, असंच करत होती ना, का याच्यापेक्षा चांगलं करत होती अजून? काही काही कमी ठेवलं का त्याच्या भावानं? केलं ना सगळं. हो ना, तर केलं ना सगळं. मी का नाही म्हणून राहिली. मम्मी काय काय चुकीचं म्हणलं होतं का म्या काही? गुलचक म्हणलं की तुम्हाला सैन नाही होत रे. काय म्या काय काय म्हणलं काय? एवढंच म्हणलं होतं की मोहिनी घरचं करा लागत होतं, मग जा लागत होतं. पण जाऊ दे, केलं ना रश्मीच्या मायबापानं. मोहिनीची हौस केली, मला नाताईची हौस केली. तसे रश्मीचे आई बाबा चांगलेच आहेत. पाय बरं मोहिनीची हौस करतात की नाही ते स्वतःच्या पोरीवानी. चांगलेच आहेत ते. झालं आता समाधान. नाही तर लेकराची लूट राहिली, नसत राहिलो काय बाई, मी आलोय साजरं केलं असतं. केलं का तो आईनी साजरं? जाय तिकडे, भल्लाय पोरग तो निरा. माय लेकरं लय साजरे दिसून राहिले. पाहू दे रे, पाहू दे एकदा. हे घे पाय. हो ना, लय साजरे फोटोत लेकरं नाही दिसून राहिले निरा. आणि राहिली पाय किती साजरे. माय नातू आहेतच गुणाची बाई. पाय कसं कळते तेले. नाही तर एखाने लेकरत असते तर लढत होते. पण कशी मस्त गुदू गुदू हसून राहिली. नाही बाई, हा रश्मीच्या भावाजवळ आहे हो. तिच्या भावानं भाऊजीने घेतलं हो दोघाईले. माय बाई साजरं केलं वा. मस्त केलं मस्त केलं वा. कोणाचा फोन वाजून राहिला रे, काटू का? नाही नाही, मम्मी दाखव दाखव. अरे वा, चौधरी साहेबाचा फोन आहे, दाखव. दे दे, काम आहे 2 मिनिटं.
हा हा, हॅलो हॅलो, हा बोला सर. हा, नाही नाही, काही नाही, कामात वगैरे नाही, घरीच होतो. हो हो. काय व माय याचे फोन होता 17 15 चालूच राहतात निरा. हं. मस्त कार्यक्रम केला ना इन बाई. तुम्ही पाहिले का फोटो त्या पद्माच्या मांडीवर कशी बसलेली लेकरं? आ? झाली बाई ओळख. सांग 2 दिवसात लागे लेकरानं ओळखा करून घेतल्या लागे. पद्मा जोडी बसले ना साजरे. असं नाही की ओळखीची नाही का काही. हा? का व? रश्मीच्या पोरीचा नाही फोटो आहे ना? रश्मी एकलीच होती ना, तर ती खुर्चीवर बसेल होती, लेकरायचं ते लूट चालू होती ता वक्ती. नाही रश्मी जर पोटगी नव्हतीच. हा बाई निजेल गिजेल अशी नाही तर रश्मी नसतं काही काम नव्हतं बशाचं तर ती एवढं कार्यक्रमात कसं बायतीन बाईचं हे राहते निजेल रश्मी काही निजेल गिजेल राहत नाही वाटते बाई. रश्मी होय ना ती. असे कार्यक्रम आहे तर तिला भल्ला हरी किती धंदा असला तर जीवारी ती तिच्या. बाई लय साजरा केला बाई इन बाईनं माल्या करायची लूट. माझ्या मनातलं सारं निघूनच गेलं. काही म्हणा नाही तर माझ्या मनात वाटेच मले की बाई मला लेकराची लूट राहिली. जाऊ दे आपण करू नसतं शकलो इर्दीच्यानं. जाऊ दे पण मस्त केली व माय साजरं केलं लय साजरं केलं नाही. आता लेकराले कपडे आणले एवढे ते गळ्यातलं लागे आणलं ते मुकुट घातला डोक्यात ते आणलं मग खर्च बी केलास ना. हा? तेच तर म्हटलं. मी म्हटलंच ना म्हटलं मंदाचा आवाज येत आहे आणि म्हटलं मंदा कधी असं काही कोणाला बोलत नाही. मला वाटलंच त्या साठवटे ताईचाच काही प्रॉब्लेम आहे. त्या तशाच आहेत बरं. आणि ते माहितीये का त्या जाधव ताई पण तशाच आहेत नुसतं भांडगड. हो ना. तुला तर माहिती आहे ना मी कधीच कोणासोबत काय असं असं तर मला आवडतच नाही. मी कधीच कोणासोबत वाद नाही घालत. माझ्या फॅमिलीत पण माझं कोणाच्याच सोबत असं कधीच वाद नाही होत. आपला स्वभावच नाही ना तसा. आणि त्या खूपच करतायत ना म्हणजे जेवढं जेवढं ऐकलं ना तेवढं तेवढं खूपच. म्हणून मग त्या दिवशी ना मग थोडंसं हेच झालं. मला मला राणीचे पप्पा पण म्हणत होते म्हणत काय तू म्हणत अडाण्या लोकांसारखं त्या लोकांच्या नादी लागत बसली. म्हटलं नाही नाही तसं कसं आपण जर काही म्हटलं नाही ना म्हटलं तर मग ती लोक तशीच करतात. अगं मग काय तर मी तर अगं तुझ्या आधी गॅरंटी दिली. बघ ती ना जोशीताई आल्या होत्या बाहेर पार्क मध्ये घेऊन चालल्या होत्या त्यांच्या डॉगीला. तर मला भेटल्या सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना. तर मला मला काय म्हणाल्या म्हणे त्या मंदाचं आणि त्यांचं भांडण झालं म्हणे. म्हटलं अगं असं कसं मंदाला तर मी छान ओळखते म्हटलं. त्या कधीच भांडत नाहीत म्हटलं कुणासोबत. ते समोरच्यांचंच असेल म्हटलं काही. बघ तसंच निघालं की नाही मी तर तुझ्या मागे तुझी गॅरंटी घेते ना ग. मला माहिती आहे ना. वाव नाईटी छान आहे ग. कुठून घेतली ग? डी मार्ट मधनं. आता आम्ही त्या दिवशी डी मार्टला गेलो ना त्या दिवशी घेतली. हे यांच्या चॉईसची आहे. म्हणजे माझं तर घ्यायचं काही मुळच नव्हता. यांनीच आणलं. तसं ना आम्ही ग्रोसरी शॉपिंग साठी गेलो होतो. आणि मग तिथे त्यांनी घेतली. त्यांना रंग आवडला ग हा छान आहे ना चटकदार रंग. हो वा वा रेड रेड छान आहे ग. मला रंगच आवडला. छान आहे छान आहे. आणि तसं तर एवढ्यात तू खूप जास्त साड्यांमध्येच दिसते ना साडीच जास्त वेअर करून राहिली ना तू. आता जीन्स वगैरे सगळं सोडून दिलं तू जसं मला दिसतच नाही कुठं जीन्स वगैरे घालताना. जास्तीत जास्त साडीमध्येच दिसते. आज अचानक नाईटीमध्ये दिसली ना म्हणून म्हटलं. अगं हो. आमच्या ह्यांना ना साडीच आवडते. हो ते मला म्हणतात मंदा तू ना साडीतच छान दिसते. बघ आता मग मी साडीच जास्त घालते. जे नवऱ्याला आवडते ते घालायचं हो ना. आम्हाला ना आता गावाला पण जायचंय ग. अगं तू बस ना उभी का. बस मी काहीतरी स्नॅक्स आणते खायला. कॉफी वगैरे बनवू का? नको नको. अगं नको मला काहीच कारण मी वेट लॉस करत आहे ना. मी जिम जॉईन केला. काय दिसते का सर? बापरे. वेट लॉस. हो का ग बाई. मी तर कधी विचारच करत नाही म्हणजे मला काही कामच नाही. आमच्या इथं म्हणतात तू एवढीच बरोबर आहे. कारण मी कधी लठ्ठ झालीच नाही ना. अगं लठ्ठ तर मी पण नाही झाली. मी कुठं तुला कधी लठ्ठ दिसली? बघ माझा कुठे टमी फॅट आहे का? काहीच नाही. पण अगं जिमनी फिट राहते. आणि माहिती आहे का आपलं वेट जे आहे ना ते तेवढंच राहते नाही तर वाढतं ना उगाच काही काही खाल्ल्या जातं तर जिम लावल्याने कसं राहते. आणि आजकाल ना झिरो फिगरची किती फॅशन आली ना. आता कसं थोडंसं पण सुटलेलं पोट वाढलेलं चीन अजिबात आवडत नाही. मला ना इथे डबल चीन होतं बघ असं 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 केलं की इथे ना खूप जास्त मास जमा होतं. म्हणून मी ना पर्टिक्युलर त्याच्यासाठीच लावलंय. तर मला ना वेट ट्रेनर पण खूप छान मिळाले. 5,000 घेतला त्यांनी मला म्हणजे ते लिहून द्यायचं डाएट चार्ट
खूप छान चार्ट लिहून दिला. त्यानुसारच आहे माझं सगळं आता. दिवसभराचं खाणं, किती खायचं, किती प्यायचं, काय खायचं, काय नाही, हे सर्व त्या चार्टमध्ये आहे ना. हो बापरे! झिरो फिगर करणार का? बाई बाई. हो का? नाही बाई, माझ्याच्याने डाएट होतच नाही. कारण मी उपाशी राहूच शकत नाही. म्हणून तर मी कुठला उपवास पण करत नाही. आमच्या घरी काही उपास करायचा असला तर माझा नवराच करतो. त्यांच्याच्याने होतं बाई उपास. माझ्याच्याने तर सकाळचा नाश्ता सुद्धा स्किप नाही केला जात. मला भूकच लागते. नाही नाही, माझं माझ्यावरती पूर्ण कंट्रोल आहे. मी तर 3 दिवस झाले ना, नो कार्ब्स. अजिबात पोळी नाही, भात नाही, भाकरी नाही, काहीच खाणार नाहीये. म्हणजे नाहीच आहे माझ्या डाएट चार्टमध्ये ते. फक्त फ्रुट्स, सॅलड आणि प्रोटीनसाठी ती पावडर वगैरे दिली त्यांनी एक आणि चणे वगैरे खायचे, पनीर खायचं, असंच आहे त्याच्यात. बापरे! हो का? आणि माहिती आहे का, दोन्ही टाईम मी जिमला जाते. असं काहीच खात नाही मी. अगं 1 महिना झाला मी बाहेरचं कुठलंच काही खाल्लं नाही. घरी सुद्धा अजिबात नो स्वीट, अजिबात मी कुठलं गोड खात नाही. चहा, कॉफी सगळं बंद केलंय मी. म्हणून असं सकाळी मी रोज फिरायला जाते, तिकडून येऊन जिमला जाते. संध्याकाळी पण मी फिरायला जाते. नंतर रात्री जिमला म्हणजे 6 वाजता जिमचा टाईम आहे माझा. बापरे! मग घरची कामं गं, स्वयंपाक वगैरे, मुलांचा टिफिन कसं? ते सगळं माझा नवरा बघतो. मी सांगितलं. त्यांनाच वेट लॉस पाहिजे, त्यांनाच बारीक बायको पाहिजे ना, मग त्यांना म्हटलं ते सांभाळा म्हटलं. 3 महिन्याचा कोर्स आहे. 3 महिने आता सगळं घरी ते पाहणार. फुल डे मेड ठेवून दिलेली आहे. दोन्ही टाईमचा स्वयंपाक करतात. ते सगळंच करते. मी अगदी माझ्यावरती कॉन्सन्ट्रेट अगदी स्वतःवरती केलेला आहे. बापरे! हो का? हं. म्हणून दोन्ही टाईम फिरायला जाते ना तू? हो का गं? बरं आहे, चांगलं आहे ना. काळजी घेणं चांगलंच आहे. तब्येत पण चांगली राहते ना त्यानी. मेंटल हेल्थ छान राहते हो ना फिरायला वगैरे गेलं की. मग म्हणून तर तुला म्हणते चलत जा. अगं किती म्हटलं ना, तरी पण तू थोडीशी लठ्ठ झालीच. अजिबात लठ्ठ नाही व्हायचं. चांगलं नाही दिसत ते. हां? नाही, नाही. मी काही लठ्ठ नाही झाली काही. अरे मंदा, अरे दरवाजा अरे ताई आहेत का? मी तसं म्हटलं गेट उघडच होता. हो, ताई होत्या. आम्ही बोलत बसलो. बोलता बोलता आला आतमध्ये म्हणून उघडा होता. या ना. नमस्ते ताई. अगं चल मंदा, जाते मी. तुझे मिस्टर आलेत ना. अगं बस ना, ते काय आतमध्ये बसतायत. बस ना. अगं नाही नाही, माझा एक फ्रुट्स खायचा टाइम झाला ना. हो, आता एक फ्रुट्स खायचं. नंतर त्याच्यानंतर ना एक सॅलड घ्यायचं आहे. आपले हरभरे असतात ना, काळे हरभरे, त्याचं सॅलड सांगितलेलं आहे. ते खावं लागतं इथून 20 मिनिटांनी. चल येते हा, बाय. बाय 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 बाय, एवढं कधी होईन माझ्या ना. दोन्ही टाइम मी फिरायला गेली तर आमच्या घरी तर भूकंपच होईल. का ग गेलाय का त्या ताई? अहो गेल्या. बाबा तिने जिम जॉईन केला, वेट लॉस ट्रेनर ठेवला, काय काही काही आहे बाबा, चाट गीट केला म्हणे. असं का? जाय कर आपल्याला चहा कर. काय संध्याकाळचा जेवणाचा काय मेळ आहे? काहीतरी मस्त झणझणीत चमचमीत कर बरं काहीतरी. लय दिवस झाले काहीच खाल्लंच नाही. चांगली तर्रीदार भाजी कर काही. काय हो, बाया एवढं वेट लॉस करून राहिल्या आणि तुम्ही निरा तरी दार भाजी कर आणि झणझणीत आणि चमचमीत कर. तुमच्या बरोबर मी खाते. अहो मी लठ्ठ होऊन राहिली का? आता हे कोण सांगितलं? किती रोड आहेस तू? अगं हा तोच गाऊन आहे ना का त्या दिवशी डीमार्ट मध्ये घेतला तो? छान दिसून राहिला. हा, हा पण ते जाऊ द्या. अहो मी पण जात जाऊ का 2 टाइम फिरायला? अहो मी जिम लावू का तिनं लावल्यानं? हा, तिथं ते वेट लॉस चार्ट देतात म्हणे, डाएट चार्ट, डाएट चार्ट. हा, 5,000 आहे म्हणे. करते ना मी पण. काही रिकामे धंदे करायला लागत नाही. एवढं काही तब्येत्या काही कोणत्या वायानेच चालल्या. काही काय तुला त्रास आहे? हा, कोणती जाडी आहेस तू? काही बी. याच्यापेक्षा अजून किती वेट लॉस करावं लागते? काय 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 हवेनं उडून जायला लागते काय? रिकामे धंदे. जे मुकाटा ना आपलं कामं करा. चालले मोठी वेट लॉस करायला. कशाला वेट लॉस करायला लागते का? का तुला कोणता टोंगळ्याचा त्रास आहे का कंबरचा त्रास आहे का तुझं वजन खूप जास्त झालंय? असं काय प्रॉब्लेम आहे? व्यवस्थित आहे, शेपमध्ये आहेस तू. तुला कशाला काय करायला लागते? काही बी कोण केलं की आपण बी करा. कुठे जायला लागते? काही काम नाही कुठे जायचं. घरातच आहे जे का आहे ते. ती बाई दोन्ही टाइम जाते जिमले माहित आहे मला. सकाळी फिरायले, संध्याकाळी फिरायले. एवढं वेळ बाहेर आणि घरात लक्ष कोण देणार आहे? राणी ट्युशनहून आली आणि तू जिम मध्ये आणि ते राणीला जीव कोण घालीन? तिचा अभ्यास कोण घेईन? आणि काय काम आहे एवढं हे? हा, म्हणजे तुम्हाला माहित आहे नाही तिने जिम लावलं? मला तर तुम्ही सांगितलंही नाही. आणि तुम्हाला कसं माहित?
अरे माहित म्हणजे दिसले होते मला एक दोन वेळा ते, म्हणून म्हणून राहिले की त्यांनी लावेलाय. काय ते काय सांगायला लागते, आपल्याला गरजच नाही ना त्याची. आपल्या कोणत्या तब्येता वाया चालल्या काही. कर बरं काहीतरी चांगलं, कर बरं. राणी कोण नाही आली आज अजून?